जर ए जसे बी बरोबर 4 जसे 3 कॉमा बी जसे सी बरोबर 2 जसे 5 तर ए जसे बी जसे सी ची किंमत किती क्वेश्चन मार्क. काय करायचं अगोदर ए बी सी ला बरं एका लाईनमध्ये ए बी गुणोत्तराचं साईन आणि हे सी लिहिले. आता ए बीची किंमत म्हणजे गुणोत्तर कसं दिलं 4 जसे 3 त्यांच्या खाली लिहिलं 4 जसे 3 लिहिले इथे 4 आणि 3 लिहिले. नंतर बी जसे सीचं गुणोत्तर काय दिलेलं 2 जसे 5 बीचा आकडा काय रेषा नंबर 2 त्याच्या खाली 2 लिहा इथं 5 लिहा झालं. आता मधल्याला नाही का असं राऊंड करायचं जिथं एमटी सीच्या खालची जागा एमटी आहे ती नाही का जे राऊंड केले गोल केले ते 3 इथे जागा फिल करायची. नंतर 2 इथं एमटी याच्या खाली ती जागा फिल करा म्हणजे भरून घ्या झालं. आता ह्यांचा गुणाकार करा 4 गुणिले 2 जर केलं 4 2 8 जसे 3 2 6 जसे 5 3 15 अशा प्रकारे नाही का त्यांचं नाही का गुणोत्तर आलेलं आहे म्हणजे 8 जसे 6 जसे 15. तर मग काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे. आता नेक्स्ट असं आहे जर ए जसे बी बरोबर 5 जसे 7 व बी जसे सी बरोबर 6 जसे 11 असेल तरी ए बी सी त्यांचा आपल्याला रेशो विचारलेला. हा क्वेश्चन विचारला बघा MPSC लिपिक मुख्य 2018चा क्वेश्चन आहे. तसंच आता सांगितल्याप्रमाणे काय करायचं अगोदर ए बी सी नाही का गुणोत्तरामध्ये मांडून घ्या. ए जसे बी जसे सी ए बीचं गुणोत्तर कसं दिले 5 जसे 7 काय दिले 5 जसे 7 बी सीचं काय 6 जसे 11 म्हणजे तिथे 6 येणार आहे आणि इथं 11 येणार आहे लिहिलं. आता हे 7 मी नाही का इथे सीच्या खाली एमपी जागा तिने भरून घ्या आणि इथं 6 ने काढली जागा एच्या खाली त्यांचा गुणाकार करा फक्त काय येतं बघा बरं 6 पंचे 30 इथं 30 आलं आणि 27 इथं 42 नंतर 11 7 77 ए बी आणि सी यांचं गुणोत्तर काय असणार आहे 30 42 आणि 77 ऑप्शन क्रमांक 3. तर बघा आता 4 लिटर दिले असतील तर काय करायचं बघा इथे ए बी 2 जसे 3 बी सी 3 जसे 4 आणि सी डी नाही का 1 जसे 4 ए बी सी डी बरोबर ते क्वेश्चन मार्क. मग ती लेटर लिहून घ्या बरं ए जसे बी जसे सी जसे आणि डी असं लिहिलं. आता ए बीचं गुणोत्तर काय दिलेलं आहे 2 जसे 3 त्याच्या खाली लिहिलं पुन्हा बी सीचं 3 जसे 4 म्हणजेच 3 जसे 4 इथं लिहिलं. नंतर सी डीचं काय रे 1 जसे 4 म्हणजेच 1 जसे काय असणार आहे 4 असणार आहे अशा प्रकारे. आता काय करायचं बघा एक आहे ना बघा इथं 3 आहे इकडे जागा एमटी त्याच्या समोरची भरून घ्या 3 नंतर हा एक आहे ना इथे 1 लिहा आणि इथे 1 लिहा लिहिलं. आता नंतर हा 3 आहे ना इथं 3 लिहा आणि इथं 3 लिहा आणि हा 4 आहे ना इथे एमटी जागा त्याने फिल करा झालं. हे सर्वांचं गुणोत्तर म्हणजे फायनल आन्सर असणार आहे ए जसे बी जसे सी जसे डी बरोबर. आता या तिघांचा गुणाकार म्हणजे याचा रेशो नंबर असणार आहे बेत्रिक 6 6 1 6 म्हणजे इथे 6 लिहा नंतर 3 त्रिक काय रे 9 9 1 9 नंतर सीचं बघा 4 त्रिक 12 इथे 12 लिहा जसे 4 चौक 16 16 1 16 नंबर 16 त्रिक 48 असणार आहे. हे रेशो नंबर झाले पण तो ऑप्शनमध्ये तसं दिसून नाही राहिलं. मग काय करायचं एकाच टेबलने भाग जाणार ह्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करा 3 ने भाग जातो मग 3 ने नाही का 4 संख्येला भाग जातो 3 ने भाग द्या 3 2 6 3 त्रिक 9 3 चौक 12 बरोबर 3 1 3 आणि 3 6 18 बरोबर. अशा प्रकारे नाही का त्यांचा फायनल रेशो नंबर असणार आहे 2 3 4 16 2 3 4 16 ऑप्शन क्रमांक काय असणार आहे 4. अशा प्रकारे नाही का. आता पूर्ण बघूया लगेच काय दिलं ए जसे बी. आता हा विचारलेला क्वेश्चन आहे हा कधी विचारलेला बघा MPSCचा विचारलेला क्वेश्चन बघा 2017 साली. तर काय करायचं असंच करा बरं ए जसे बी जसे सी आणि डी त्यांचे रेशो नंबर घ्या बरं खाली मांडून इथं 2 इथं 3 नंतर इथं 5 इथं 4 सी डी किती दिलेला 4 1 म्हणजे इथं 4 आणि इथं 1 म्हणजे 3 जागा इथं भरून घ्या त्याच्या लाईनमधलं नाही का जी ब्लँक आहे ती भरून घ्यायचं 4 ने इथं समोर ब्लँक 4 ने भरून घ्या जागा ती. नंतर हे 4 ने इथं आणि इथं एक ब्लँक आहे ती भरून घेतलं नंतर 5 ने त्याच्या समोरची जागा भरून घ्या. आता ह्यांचा गुणाकार करा म्हणजे जे रेशो नंबर असणार इथे तुम्ही ए बी सी आणि डी. मग बघा 5 काय होते 5 चौक 20 बरोबर 20 2 40 याचा रेशो नंबर 40 आला. पुन्हा 5 चौक 20 20 त्रिक किती 60 इथं 60 लिहा नंतर 4 चौक 16 16 त्रिक 48 नंतर डीचं काय येणार 4 त्रिक 12. आता सर्वांना नाही का कशाने भाग देतो बघा बरं 4 ने भाग देतो 4 ने भाग द्या 4 10 40 पुन्हा 4 ने भाग दिला तर 4 1 4 2 4 5 20 पुन्हा 4 1 4 4 2 8 आणि 4 त्रिक 12. आता कशाने भाग देतोय का आता नाही जात की फायनल असणार आहे. मग आपल्याला विचारलं काय त्यांनी ए आणि डीचा मग एचा रेशो नंबर काय 10 म्हणजे 10 लिहा जसे डीचा एक विचारला डीचा रेशो नंबर काय फायनल 3 म्हणजेच ए जसे डी
त्याचा रेशो नंबर काय रेशो काय असणार आहे 10:3 म्हणजेच ऑप्शन क्रमांक काय असणार आहे 4. आता नेक्स्ट आणि लास्ट पाहूया. बघा हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे PSI पूर्व 2013चा क्वेश्चन आहे. कसा सॉल्व्ह करायचा बघा तो. काय विचारलं काय दिलं आपल्याला 2x बरोबर ते 3y बरोबर ते 4z तर XY झेडच्या किमती काय. एकदम सिंपल वेने सांगतो तुम्हाला. इथं 2x ल्या बरोबर ती काय 3y बरोबर 4z. आपल्याला XY आणि Z त्याचा रेशो नंबर विचारला. काय करायचं बघा याच्यामध्ये त्यांचा LCM घ्या बरं 3 अंकाचा म्हणजे संख्येचा 2, 3 आणि 4चा. मोठी संख्या 4 आहे. 4 2 8 भाग जातो तो उरलेल्या संख्येत नाही जात. 4 3 12ला जातो का जातो मग LCM तोच असणार आहे. LCM काय करा डिवाइड करा प्रत्येक टर्मला. काय आला 12 LCM आला 12 ने इथं डिवाइड करा, इथं बी डिवाइड करा आणि इथं बी डिवाइड करा. झालं तुमचं आन्सर. बेग बे बेसकून 12 आणि 3 1 3 3 चौक 12 4 1 4 4 3 12 म्हणजेच एक्सची किंमत किती आली रे 6, वायची किंमत किती आली रे 4 आणि झेडची किंमत किती आली झेडची आली बघा 3. मग आपला रेशो विचारला आपल्याला त्याने म्हणजेच 6 जसे 4 जसे 3 कुठे बघा बरं ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक 1 असणार. अशा प्रकारे नाही का रेशो अँड प्रपोर्शन गुणोत्तर प्रमाणवरती आपण काही एक्झाम्पल पाहिलेले. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.